भारतातील हिवंत या गजबजलेल्या शहरात एक प्राचीन दुष्टाई ढवळून निघाली. राक्षस रक्तबीज त्याच्या शतकानुशतके झोपेतून जागे झाला. विनाश आणि अराजक शोधत होता. एका भयंकर रात्री रक्तबीज शहरावर अवतरली आणि एका निर्दोष स्त्रीला, रियाला लक्ष्य केले. ज्वाळांनी आजूबाजूच्या इमारतींना वेढले म्हणून ती किंचाळली. रियाचा प्रियकर रोहन, जो माझी स्पेशल फोर्स ऑपरेटिव्ह होता, त्याने कारवाई केली. तो रियाला दुरूनच पाहत होता, तिच्या रक्षणासाठी सदैव तत्पर होता. रोहन धावतच रियाच्या बाजूला गेला. त्याच्या कस्टमाइज्ड मशीन गन तयार होत्या. राक्षसाच्या ज्वाला तीव्र झाल्या, पण रोहन खंबीर उभा राहिला. तू तिला इजा करतोस, तू माझा सामना करतोस, रोहनने गोळ्यांचा वर्षाव करत घोषणा केली. गोळ्यांचा फटका खरा ठरला. राक्षसाला कमजोर केले. रोहनने संधीचे सोने करून रक्तबीजच्या गाभ्यात त्याच्या क्लिप रिकाम्या केल्या. शेवटच्या ताकदीच्या जोरावर रोहनने एक विनाशकारी किक मारली. रक्तबीजला पुन्हा नरकाच्या खोलीत नेऊन सोडले. रिया घाबरलेली. तू मला वाचवलेस, असे रिया कुजबुजली. शहराच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्यामुळे रोहन आणि रिया एकत्र उभे राहून नुकसानीचे सर्वेक्षण करत होते. रियाला समजले की रोहनचे संरक्षण केवळ शारीरिक नाही तर भावनिक देखील आहे. मी तुझ्यासोबत सुरक्षित आहे, रिया म्हणाली. तिची नजर रोहनवर खेळली. तू नेहमी असशील, रोहनने वचन दिले. त्यांची प्रेमकथा हिवंतमध्ये आशेचा किरण ठरली.